त्यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मिळते। रात्री उशिरा वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याची माहिती आहे। सत्तार दानवेंसह कालच औरंगाबादवरून मुंबईत दाखल झाले होते। या भेटीमध्ये संभाव्य पक्षप्रवेशावरून चर्चा झाल्याची माहिती मिळते। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी येते। उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले आमदार अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मिळते आहे। रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि सत्तार दानवेंसह कालच औरंगाबादवरून मुंबईत दाखल झालेले होते। अधिक माहिती घेऊयात। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, काय सांगशील या सगळ्याबद्दल? संदीप, ही भेट नक्की रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान झालेली आहे, कारण रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यासाठी खास विमान काल मुंबई औरंगाबादला आलं आणि ते रात्री 9:30-10च्या दरम्यान मुंबईला रवाना झाले। ही सत्तारांची ही दुसरी भेट आहे। पहिल्या भेटीमध्ये त्यांनी सीएमने असं सांगितलं होतं की तुमचा पक्षप्रवेशाबद्दल काही विचार असेल तर रावसाहेब दानवे सोबत असणं फार गरजेचं आहे। त्यामुळे काल रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे सीएमला भेटले। रात्री अर्धा ते पाऊण तास त्यांची भेट झालेली आहे। या प्रसंगी आता रात्री नेमकं बोलणं काय झालं याविषयी बोलण्यासाठी कुणी उपलब्ध नाही, कारण सत्तार सध्या फोन घेत नाहीत। ही दुसरी भेट निश्चितच पक्षप्रवेशाबद्दल असेल, कारण पहिल्या भेटीमध्ये सत्तारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती। मात्र मराठवाड्याचा विषय आहे आणि रावसाहेब दानवेच्या मतदारसंघातील विषय आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन हे तिघजण बसून त्यांच्या प्रवेशाबद्दल निश्चिती करणार होते। कदाचित रात्री ही भेट त्यासाठीच होते आणि लवकरच भाजपमध्ये सत्तार प्रवेश करतील। अगदी सिद्धार्थ, या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर सुभाष झांबडांना उमेदवारी मिळायच्या अगोदर अब्दुल सत्तार स्वतः त्यांना घेऊन फिरत होते। पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते काँग्रेसचे हेच उमेदवार असणार आहेत आणि त्यांना तिकीट मिळालं, त्यांचं नाव कन्फर्म झाल्यावर सत्तार नाराज का झाले असा सुद्धा सवाल आता उपस्थित होतोय। काय सांगशील या सगळ्याबद्दल? संदीप, अब्दुल सत्तार हे जे आहेत आपल्याला माहिती आहे हार्डकोर अशोक चव्हाण यांचे समर्थक आहेत। त्यांच्या पडत्या काळातही ते त्यांच्या सोबत होते। फक्त एक महत्वाची गोष्ट यामध्ये आणखी तुला सांगेल की सत्तारांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितलीच नव्हती। अशा पद्धतीचं त्यांनी कधीही मागणी केलेली नव्हती। मात्र जालना लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं नाव होतं दानवेंच्या विरोधात। आता सत्तारांनी या ठिकाणी जे आहे झांबडांच्या विरोधात जाऊन या ठिकाणी हर्षवर्धन जाधव यांना उमेदवारी मागितली होती। मात्र अशोक चव्हाणांसहित सगळ्या राज्य कार्यकारिणीची जी नावं सुचवली होती ती दिल्लीमध्ये कापल्या गेली। अशोक चव्हाणांनी ही खंतही बोलून दाखवली होती की मी सांगितलेले उमेदवार वर दिले जात नाहीत, त्यामुळे मी हतबल आहे। आणि अब्दुल सत्तारांनी सांगितलेले दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी दिल्लीमध्ये त्यांची नावं बाद करण्यात आली। एकंदरीतच अब्दुल सत्तार हे स्थानिक राजकारणाबद्दल थोडेसे नाराज होते। मात्र अशोक चव्हाणांना ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये वागणूक दिली त्यामुळेच जे आहे अब्दुल सत्तारांनी या ठिकाणी बंडाचा झेंडा उभा केला होता। एकंदरीतच आपल्याला माहिती आहे की अशोक चव्हाणांच्या म्हणजे सिद्धार्थ कुठेतरी ज्या रावसाहेब दानवेंना पाडायची जशी शपथ घेतलेले अब्दुल सत्तार काल त्यांच्याबरोबरच मुख्यमंत्र्यांना भेटलेत असं म्हणावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। कोकण किनारपट्टीवरील अनेक गावं पर्यटन व्यवसायाकडे वळत आहेत, पण या गावांमधील काही शेतकरी आजही शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या घरामगील गावातले श्रीराम जोशी पांढऱ्या कांद्याची शेती करतायत। पाहूया त्यांची कांद्यासह भाजीपाल्याची शेती। दापोली जवळच्या घरामागील गावात सध्या पर्यटनाचा व्यवसाय वाढू लागलाय, पण या गावातले श्रीराम जोशींनी पर्यटनाऐवजी शेती कसणाला प्राधान्य दिलंय। श्रीराम जोशींनी अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचं बियाणं आणून त्याची यशस्वी लागवड केली। पांढऱ्या कांद्याची शेती आपल्या घरात रुजवण्यात त्यांना यश मिळालंय। पांढरा कांदा हा अलिबाग येथून रोपं आणून आम्ही लागवड करतो आणि लावतो इथे। म्हणजे याला अतिशय भुसभुशीत जमीन लागते, म्हणजे तो साईजला चांगला येतो। आणि लागवड घट्ट केली म्हणजे साईज मेंटेन राहतो। लागवड जर पातळ केली तर साईजला मोठा होतो। जोशी यांच्या शेतात पांढऱ्या कांद्याबरोबर उन्हाळी हंगामातल्या भाज्या देखील लावण्यात आल्यात। यामध्ये वांगी, भोपळा, मिरची, भेंडी, कारली आणि पडवळची लागवड करण्यात आली आहे। याची लागवड ते सेंद्रिय पद्धतीने करतायत हे विशेष। भाजीपाल्याच्या पिकांबरोबर पांढऱ्या कांद्याची लागवड यशस्वी ठरल्यानं श्रीराम जोशींचा उन्हाळी शेती करण्याचा आत्मविश्वास द्विगुणित झालाय। मोठा झाला की त्या कांद्याला मार्केट नाही, त्याला प्रॉपर साईज मेंटेन व्हायला लागते। या कांद्यामध्ये काय औषधी गुणधर्म आहेत? हा अतिशय थंड आहे, त्यामुळे उष्ण हवामान जेव्हा असतं एप्रिल मे महिना त्यावेळेला हा औषधी म्हणून काम करतो।
थंड गुण त्याच्यात असल्यामुळे. भाजीपाला आणि कांद्याच्या पिकापासून जोशींना यंदा किमान 1 लाख ते 1.5 लाख रुपयांचं उत्पादन मिळणार आहे. अगदी छोट्या शेतीतून त्यांनी केलेला हा चमत्कार कोकणात अनेकांना प्रेरणा देणार आहे. या गावातली शेती लोप पावत चालली. शेती जर टिकवायची असेल तर गावातली शेती सुद्धा वाढली पाहिजे. म्हणून त्यांनी या गावामध्ये शेती केलेली आहे. रब्बी हंगामामध्ये त्यांनी विविध पिकं घेतली आहेत आणि त्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाचं चांगल्या पद्धतीनं सहकार्य लाभतंय. अनेक शेतकरी आहेत की आपल्या शेती नापीक ठेवतात, शेतीमध्ये उत्पन्न होत नाही असं शेतकऱ्यांची ओरड आहे. मात्र जोशी काकांनी पुळणीमध्ये सुद्धा आपली बाग फुलवून त्यांनी शेतकऱ्यांना एक नवा आदर्श घालून दिला आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी.